नमस्कार. माझी ऑनलाईन फॅमिलीचं माझ्या आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण कॉर्नची टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी मी हे बटाटे चांगले शिजवून घेऊन आता हे सगळे व्यवस्थित हे जर लगदा तयार करून घ्यायचा. आता ह्यात आपण थोडे मसाले वापरणार आहे. तर ह्या बटाट्यासोबतच मी ताजा मटार पण उकडून घेतलेला आहे. आता ह्यात आपण थोडं लाल तिखट घालूया, जिरेपूड घालूया, परत खडा मसाला घालूया. खडा मसाल्याचा म्हणजे गरम मसाला. हे गेलं मीठ, हे गेले हळदी. असे सगळे मसाले घालून आता हे आपण हे सगळं मटारसोबत हे एकजीव करायचं आहे. हे शिजलेलं मटार पण आपण यात घालून हे सगळं मिश्रण जेवढं आपल्याला हे हातानं कुस्करून बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपण डब्यात काढून घेऊ आणि याच्या छोट्या छोट्या अशा टिक्क्या करून घेऊ. पाहू शकता तुम्ही मटार आणि शिजलेल्या बटाट्याच्या आपण टिक्क्या करून घ्यायला लागलो. आता हे एका कढईत मी थोडंसं शालो फ्राय करण्यासाठी तेल घालून घेते. बघा हे आपल्या टिक्क्या एवढ्या तयार झालेल्या आहेत. आणि हे शालो फ्राय करून आपण आता ह्या एक 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 टिक्की दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तेलात तळलं तर आणि जरा छान लागते, पण जास्त तेल खाणं बरोबर नाही म्हणून आपण याला भाजून घेऊ. असं आलटून पालटून ह्याला पलटत राहायचं आहे आणि मग ह्याला आलटं पलटं करत व्यवस्थित भाजून घ्यायचं. ह्यासोबतच मी स्वीटकॉर्न पण उकडून घेतलेले आहेत. मक्याचे सगळे बी बाजूला काढून त्यात ह्या मटारसोबत आणि आलूसोबतच 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या टिक्क्या आपल्या तयार झाल्या त्यात आपण उपयोग करणार आहे. ज्यावेळेला आता दररोज आपलं जेवण घेऊन दररोज तेच खाऊन कंटाळा येते त्यावेळेला हे असं काहीतरी करून खाल्लं की ते पोटभरीची पण होते आणि जरासं टेस्ट पण बदल पण होते. अतिशय सुरेख अशा ह्या टिक्क्या तयार होतात. त्या काही कुरकुरीत होत नाहीत बरं का, कारण ह्यात आलू भरपूर प्रमाणात आहे, पण टेस्टी होते. आता ह्या 3 टिक्क्या सेट झाल्यानंतर चौथी टिक्की पण मी थोडंसं तेल घालत आहे. थोड्या थोड्या तेलात हे आपण आलटून पालटून चांगलं भाजून घ्यायचे. असं वरून थोडं थोडं तेल टाकायचं आणि त्याला असं पलटत राहायचं. बघू शकता ह्याचा साधारण गोल्डन कलरवर ह्याचा कलर यायला लागला आहे. आपण हे सगळं उकडून घेतलेलं आहे, त्यामुळे आत कच्चं राहायचं काय प्रश्न येत नाही. कोथिंबीर आपण बारीक करून चिरून घेतलेली आहे. ती पण स्वच्छ मिठाच्या पाण्यात घालून बारके बारके पीस मीठ आपण तुकडे करून घेतले. त्यासाठी कांदा घेतला आहे मी, टमॅटो घेतला आहे, गाजर 2 घेतलेत. ते सगळं आपण कच्चंच खाणार आहे. हेल्दी पण झालं, पोटभरीचं पण झालं, चटपटीत पण झालं. ह्याच्यावर टमॅटो केचप हिरवी मिरची पण तुम्ही घेऊ शकता, पण आम्ही दह्यासोबत हे आज सर्व केले. अतिशय सुरेख अशी ही टिक्की बनते. एक वेळ तुम्ही नक्की जरूर हे करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता आपण हे तयार झालेले टिक्क्या काढून घेऊया आणि मग उरलेले टिक्क्या आपण अशाच भाजून घेऊया थोड्या थोड्या तेलावर. अतिशय कमी तेलात ही रेसिपी बनते. याला जरूर बनवून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता एका पाठोपाठ एक आपण सगळं हे व्यवस्थित हे भाजून घेणार आहे. हे लहान थोर सगळ्यांना आवडते. सगळे मसाले ह्यात गेलेत आपले. गरम मसाला, धनापूड, जिरापूड,
पाहू शकता तुम्ही. आणि ते व्यवस्थित भाजलेले आहेत ह्या टिक्की. आता आपण हे काढून घेऊ. भाजले की आणि जरासं त्याला क्रिस्पीपणा येतो आणि ते चवीला आणि जरा उत्तम होते. बघा किती छान झालं ह्याचा कलर. आता एका प्लेटमध्ये आपण ह्या सगळ्या म्हणजे एक प्लेट तयार करूया आपण. 2 टिक्या ठेवायच्या. त्याच्यावरती हा चिरलेला बारीक कांदा घालायचा. हे घालायचं गाजर 2 ते 3 चमचे. परत त्यावर टोमॅटो टाकायचा. आणि हे शिजलेले आपले कॉर्न आहेत. हे स्वीट कॉर्न टाकायचे भरपूर. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा पाहू शकता मी आणि वरून ह्याला टोमॅटो टाकलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण दही टाकूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दही पण तुमच्या आवडीनुसार घ्या. मी घरीच दही बनवलेलं आहे. सबस्क्राईब करा. हा मसाला आहे आपला ह्या टिक्कीसाठी तयार केलेला. मीठ गेलं वरून. लाईक करा आणि शेअर करा. आता हे सगळं मिश्रण असं हे मिक्स करून घ्यायचं टिक्कीसोबत. अतिशय चांगलं एकजीव होईपर्यंत आपण या चमच्याने ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे. आणि आता हे खायसाठी रेडी आहे. आता ह्याच्यावर आणि मी थोडंसं दही घेत आहे. थोडंसं दही 2-3 चमचे. पाहू शकता किती छान टिक्की आपली बनवलेली आहे. एक वेळा नक्की जरूर करून पहा.